गुड मॉर्निंग मंडळी, शुभ सकाळ. आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या माझ्याकडून व माझ्या परिवारातर्फे तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण माणूस काही कितीही गोड खावत, पण त्याचं जे काही प्रवृत्ती असेल, स्वभाव असेल, त्या स्वभावानुसार वागतो. मग कितीही गोड खाल्लं तरी गोड बोलणार असं काही नाही आहे. अपवाद वगळता काही माणसं असे असतात की त्यांना किती सुधरवण्याचा प्रयत्न करा, ती आपला रस्ता काही सोडत नाही. तशा प्रकारचे आपल्या अवतीभोवती निगेटिव्ह माणसं भरपूर असतात आणि आहेतच. त्यांचा त्रास आपल्यासारख्या चांगल्यांना भोगावा लागतो किंवा होतो. सकाळच्या वेळेला थोडंसं फिरून आली आणि आता बाहेर ना फिरायलासुद्धा, म्हणजे अंधारामध्ये थोडंसं फिरायला जायलासुद्धा भीती वाटते. इतके काय काय प्रकार होतात बिबट्यांचे, जे काही जंगली प्राणी आहेत त्यांच्यामुळेच. आमच्या आजूबाजूला तर आता इतक्या घटना बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, आणि घटना बघायला म्हणजे होतातच त्या घटना. आणि काय काय सांगतात कोणी. आणि इतका प्रमाण वाढला आहे जंगली जनावरांचा की सर्वसामान्य लोकांना असं बाहेर निघायलासुद्धा भीती वाटते. आमच्या गावच्या आजूबाजूलाच आता इकडे एक 4 वर्षाचा मुलगा, त्याला पण बिबट्यानी म्हणजे ठारच करून टाकलं, असे बरेच असे वाटतात ना. आणि आमच्या आजूबाजूला झाडच आहेत इकडे, म्हणजे झाडशीच आहे. तिकडून कुठूनही निघेल, कुठूनही उडी मारेल तरी पत्ता नाही लागणार आपल्याला. जंगली जनावरं माणसांना त्रास देतात तर त्यांना काही केस लागत नाही, आणि माणूस जर का जंगली जनावरांना ठार मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्रास दिला तर माणसावरती गुन्हा होतो, कठोर गुन्हा होतो आणि जैलाची हवा खावी लागते. पण प्राण्यांपासून माणसाला किती त्रास आहे. शेतकरी लोक आहेत, शेतकरी लोकांच्या पिकांना किती त्रास आहे ते आम्ही जवळून बघतो आहे. आणि परत आपल्या जीवाची सुद्धा हानी आहे. चांगला कोण रोए मत सुबह सुबह दिन भर रोता रहेगा, काय के लिए रो रहा है. सकाळचा चहा, काळा चहा, गवती चहापत्ती टाकून, आणि मी गावी गेली होती आईकडे, त्यावेळेस आणलं होतं गवती चहापत्तीचे पानं, आणि ते टेस्टी लागतात बरं काळा चहामध्ये. काळा चहा असो किंवा दुधाचा चहा असो, दोन्हीमध्ये छान लागते टेस्ट. आणि इकडे बनवले पोहे म्हटलं तर मग आला आमच्याकडे आलू पोहा, बटाटा टाकूनच पोहा केला जातो आणि तसंच आवडतं. आणि छान असा पोहा तयार आहे बघा. तर आता मी वाढते. आणि आज आहे संक्रांतीचा आता नाश्ता म्हटलं, सकाळी सकाळी सुट्टी पण आहे. सुट्टी असली तर मग काहीतरी स्पेशल नाश्त्याला बनवायला बरं पडते, नाहीतर मग सकाळी एवढी शाळेची घाई वगैरे असते की. संक्रांतीच्या दिवशी जवळच इथे यात्रा भरते आणि त्या गावाला ड्युटी आहे रुद्रांशच्या पप्पाची. मग यात्रेमुळे यांना लवकर जावं लागते, कारण का रिस्पॉन्सिबिलिटी असते आपली, काही जिम्मेदारी असतात, जे जावंच लागते. काही कमी जास्त झालं तर मग लवकर जायचं होतं यांना, म्हणून मी पटकन पोहे वगैरे करून दिला नाश्त्याला. पैकी पोहा 3 प्लेट वाढवून घेतला. रुद्रांशला पण पोहा आवडतो आणि खास करून त्याचीच फरमाईश असते, तर मग पोहा करावाच लागतो. आणि मी आता नाश्ता करायला घेऊन जाते. चहा नाश्ता झाला. रुद्रांश बघतो आहे TV आणि मी करते आहे आपल्या घराची साफसफाई. घराची साफसफाई करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. कालच मी फरशी पुसली होती, तसं तर मी रोजच पुसते, एखाद्या दिवशी नाही पुसत, कंटाळा वगैरे आला किंवा काही असं असेल, नाही तर रोजच पुसते. घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, आपण आपल्या घराची काळजी तेवढ्याच मायेने, आपुलकीने, प्रेमाने करतो. आणि आपल्यालाच राहायचं असते. भाड्याचं जरी असलं घर तरी आपल्यालाच राहायचं असते, आपल्यालाच तिथं वास्तव्य करायचे असते. तर ती वास्तू तेवढीच क्लीन असणे गरजेचे असते. नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत, आणि बऱ्याच ठिकाणी आमच्या भागामध्ये इकडे तिकडे यात्रा असते. आम्ही राहतो तिथे जवळपास यात्रा भरते. मागच्या वर्षी गेलो होतो, पण ह्या वर्षी माहीत नाही आता जातो की नाही तर. आणि गेलो पण नाही, कारण यांची मीटिंग होती. आणि दुपारच्या वेळेला मग माझे वडील आले होते, घरून निघाले तेव्हा सांगितलं त्यांनी की आम्ही निघालो, येणार आहोत आणि येत आहोत. मग काय, माझ्या वडिलांच्या आवडीचे मी वडे बनवले. कुठल्याही डाळीचे वडे त्यांना आवडतात. मग काय, मी हिरवी मूग असते आपल्याकडे, हिरवे मुगाची डाळ, त्याचे वडे बनवले. त्यांच्या येईपर्यंत भिजले, डाळ भिजली. आले आमच्या इथं, चहा नाश्ता वगैरे केला आणि परत माझ्या आईची बहीण असते त्यांच्या गावाला गेली, इथे जवळच आहे, आले म्हणून. असे तर माझे वडील येत नाही. आता किती वर्षानंतर आले असतील, 1-2 वर्षानंतर आले असतील. आम्ही याच्या आधी ज्या ठिकाणी राहत होतो तिथे आले होते आणि आज पहिल्यांदा इथे आले. आता मी जवळपास इथे 2 वर्ष होतील आम्ही आलो आहे, तर त्याच्यानंतर आले इथे.
आणि आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी वालाच्या शेंगाची वांग्यांची मिक्स अशी भाजी केली जाते. पण मी बनवली नव्हती, कारण आमच्याकडे रात्री मी नॉनव्हेज बनवली होती, ती भाजी होती आणि एकादशी होती. आज तर मला काही खायचं नव्हतं. रुद्रांच्या पप्पा खातील म्हणून ती ठेवली होती आणि मी डाळ लौकी खाणार होती. पण मग यांच्यासाठी स्वयंपाक केली, पण हे जेवलेच नाही, कारण नाश्त्यामध्येच पोट भरला. मग कुठे जेवणार. आपले घरचे, गावचे, माहेरचे वडील आले होते, तर त्यांनी आणलेलं आहे बघा मस्त अशी वालाची शेंग. आजच मी घेतली 15 रुपयाला अर्धा किलो, कारण आमच्याकडे मस्त आहे संक्रांतीला वालाच्या शेंगांची भाजी बनवायच लागते. आणि लाल भाजी घरची आहे आपली, शेतातली. माझ्या आईने वाफे लावले, त्या वाफ्यांमध्ये म्हणजे वाफ्यांच्या पारीवरती लावते, धुऱ्यावरती, ती आहे लाल भाजी. कढीपत्ता मिळत नाही. आता तिच्या आठवणीत आहे की गेलं तर कढीपत्ता घेऊन गेलं पाहिजे, इथे काही मिळत नाही म्हणून. आणि मुरमुरे. तसं तर लाडू चिवडा सगळं पाठवलं असतं, पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे तिने काही पाठवलं नाही आणि त्याच्यामुळे माझं पण इकडे मन नाही लागत, तर मी पण काही बनवलं नाही. आणि अचानक मध्ये यायचा प्लॅन झाला माझ्या वडिलांचा, असे पण येत नाही, पहिल्यांदाच आले. आता मी जवळपास 1.5-2 वर्ष होतील ह्या रूमवर आली, तर पहिल्यांदाच आले ते. आणि दिवसभरात आपलं रिटर्न म्हणून मी मग वडे वगैरे बनवले होते, जसे त्यांनी सांगितलं की मी निघालो म्हणून. मग मी पटकन डाळ भिजवली आणि बनवली. असं इकडे जवळ ते गेले होते दुसऱ्या गावी, माझी आईची मोठी बहीण राहते, त्यांच्याकडे पण अर्ध्या तासासाठी गाठभेट करायला गेले होते. असे पण त्यांना शेतीवाडीच्या कामामुळे वेळ मिळत नाही आणि त्यांना गाडी पण येत नाही. मग कोणीतरी लागतेच ड्रायव्हर, मग कोणी रिकामा असेल अशा वेळेस येतात, आणि ते पण खूप कमी येण्याचा योग येतो त्यांचा. म्हणून आज आले, तर मग ते माझ्या मोठ्या आईच्या गावाला पण गेले, तिकडे पण भेटून आले. तिथलेच आहेत हे तुरीचे शेंगा, त्यांच्या इकडे धुऱ्यावरती वगैरे लावतात, बांध्यांवरती वगैरे, तर ते आहेत तुरीचे शेंग. तर गावाला पण गेले, घेतले आणि मला पण थोडंसं दिलं, मी ठेवली थोडेसे. ते स्वस्तच मिळते आमच्याकडे, एवढं पण महाग नाही मिळत मार्केटमधून तुरीचे शेंग. तर असं आणला आहे आणि गेले पण गावी. संध्याकाळ होणार त्यांना जाईपर्यंत, कारण लांबच आहे इथून आमचा गाव. आणि थंडीचे दिवस आहेत, म्हाताऱ्या लोकांना लगेच थंडी लागते, थंडीच तर जड जाते त्यांना.